पूजा खेडकरांच्या आई वडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड। एबीपी माझाच्या हाती पुरावे, नॉन क्रिमिलियरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव। पूजा खेडकरचं खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना। शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता। शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल। घोडबंदर मार्गावरील वाहतुकीमध्ये उद्यापासून 11 ऑगस्टपर्यंत बदल। कासार-वडवली भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू। या कामासाठी दररोज रात्री 11:15 ते दुपारी ते पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल राहणार। महारेरामध्ये रिक्त पद भरा, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पद वेळेवरती न भरल्यामुळे कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती। म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर। त्यापैकी 98,508 कामगार घरांसाठी पात्र। लाडकी बहीण योजनेसाठी पोस्टाचं बँक खातं ग्राह्य धरलं जाणार। केंद्राच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना सुद्धा लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जाणार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्तींमध्ये काहीसा बदल। आशा स्वयंसेवकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर 10 लाखांची आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 5 लाखांची मदत। 5 एप्रिल 2024 पासून योजना लागू। अदानीमार्फत होणारा धारावी पुनर्विकासाचा सर्वे आम आदमी पक्षानं रोखला। धारावीचा मास्टर प्लॅन तयार होणार नाही आणि धारावीकरांना घरं देण्याचा GR निघणार नाही तोपर्यंत सर्वे होऊ देणार नाही, आपची भूमिका। मुंबईत पावसाळ्यामध्ये पडणाऱ्या खड्ड्यांबाबत अभियंत्यांना पालिकेची कारणे दाखवा नोटीस। नोटीशीला म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचा विरोध, तर खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू असल्याची माहिती। कॅबिनेट बैठकीमध्ये विकास निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद। ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी। निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का, अजित पवार यांचा सवाल। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालावरती सुनावणीला नकार। रवींद्र वायकर यांच्या विजयाला भरत शहा यांचं आव्हान। मतमोजणी केंद्रावरती गैरप्रकार, निकालाला स्थगिती द्या, याचिकेमधून मागणी। अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांच्या मार्जिन मनी लोनमधून संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचे कारखाने वगळण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू। राज्यातील 13 सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या NCDC मार्फत 1,898 कोटी रुपयांचं मार्जिन लोन मंजूर। ओबीसी आरक्षणावरून नवं राजकारण। ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जर बाळासाहेब आंबेडकर काढत आहेत तर मग लक्ष्मण हाके यामध्ये सहभागी का होत नाहीत, दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांचा सवाल। वंचित बहुजन आघाडीची 25 जुलैपासून राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा। यात्रेसाठी शरद पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनाही निमंत्रण। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा खेडकर गैरहजर। दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे अटकेच्या भीतीनं खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा। अजित पवारांच्या सोबत गेलेले इच्छा असले तरी सुद्धा परत येऊ शकत नाहीत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांची प्रतिक्रिया। वसमतची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचीच आहे असाही दावा। कुलाब्यामधल्या एका चौकाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असं नामकरण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पालिका आयुक्तांना निर्देश। अमित शहा यांना देशाच्या गृहमंत्री पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती टीका। राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे अमित शहांनी स्पष्टपणे सांगितलं। आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा वाद नाही, अधिक जागा असल्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। पुण्यामधल्या वाहतूक कोंडी समस्येचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा। पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे दादांचे निर्देश।
आगामी विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावरती लढवण्याच्या तयारीत। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज ठाकरेंचा राज्य दौरा, 225 जागा लढण्याची मनसेची तयारी। पुण्यामधल्या मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे यांनी घेतला आढावा। महायुतीमध्ये एकूण 7 मुख्यमंत्री, तिघे एकमेकांचा कार्यक्रम करणार। खासदार संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरती टीका, तर महाविकास आघाडीमध्ये एकूण 77 मुख्यमंत्री, नरेश म्हस्के यांचं राऊतांना प्रत्युत्तर। संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आज अर्थसंकल्पाविषयी चर्चा सुरू होणार। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। काँग्रेस खासदारांची आज संसदेमध्ये बैठक। इंडिया आघाडीचे खासदार आज अर्थसंकल्प भेदभाव करणारा असं म्हणत संसदेमध्ये आंदोलन करणार। अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या अधिकारांचं उल्लंघन करण्यात आल्याचाही इंडिया आघाडीचा आरोप। केंद्र सरकारकडून रेल्वेला 2.5 लाख कोटींचा निधी, 1 लाख कोटींहून अधिकचा निधी सुरक्षा यंत्रणांवरती खर्च करणार। सरकारचा खुर्ची टिकाव अर्थसंकल्प, सामनाच्या माध्यमातून टीका। सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे का, सामनामधून सवाल। देशाला समृद्धीकडे नेणारं बजेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलं। तरुणांना अमर्याद संधी, रोजगार कौशल्य विकासावरती आमचा भर, पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य करदात्यांना मोठा फायदा मिळेल। 9 घटकांना न्याय देणारा आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प, अर्थसंकल्पावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। देशवासियांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षांची पूर्तता करणारा अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। या अर्थसंकल्पामधून मजबूत आणि विकसित भारताची पायाभरणी होणार असल्याचंही मत। अर्थसंकल्प हा देशाच्या विकासासाठी नसून मोदी सरकार वाचवण्यासाठी सादर करण्यात आला। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्र सरकारवरती आरोप। पंतप्रधान मोदींनी नावडता महाराष्ट्र योजना सुरू केलेली दिसते आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईची लूट केली, पण बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशा केली। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। छगन भुजबळांची ही भाषा प्रवीण दरेकर यांच्यासारखीच होती। उपोषण संपल्यावर सगळ्यांचा हिशोब घेतो, मनोज जरांगेंचा दरेकरांना इशारा। जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू। जरांगेंची वैद्यकीय पथकाकडून दुसऱ्यांदा तपासणी, शुगर आणि बीपी कमी झाला असल्याची चिकित्सकांची माहिती। मध्यरात्री 12:30 वाजता मनोज जरांगेंनी घेतले उपचार। जरांगेंची साखरेची पातळी आणि रक्तदाब खालावल्यामुळे मनोज जरांगेंना 2 सलाईन सुद्धा लावल्या। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा जरांगेंवरती आरोप। सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे पुणे कोर्टाकडून अटक वॉरंट जारी। बीडच्या खिळद इथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं जोरदार स्वागत। खिळदमधील उपोषणकर्ते शहादेव गर्जे आणि अंकुश महाजन यांची हाके आणि वाघमारे यांनी घेतली भेट। नाशिकमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा। या कार्यक्रमाला नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ उपस्थित। गोकुळ झिरवाळ दिंडोरी विधानसभा मतदारसंघामधून लढण्यासाठी इच्छुक। आपल्या राजकारणाची सुरुवात शरद पवार यांच्यासोबत झाली, आता ही महाविकास आघाडीच्या सोबतच आहे। पक्षानं संधी दिली तर नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठीही तयार, गोकुळ झिरवाळ यांची प्रतिक्रिया। गोकुळ झिरवाळांची उमेदवारीसाठी मागणी, ज्यांनी उमेदवारी मागितली त्यांचा विचार करू, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। नीट परीक्षेच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टामधली सुनावणी पूर्ण। नीटची फेरपरीक्षा नाही, सरकार ठरवेल तेव्हा समुपदेशन होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। एनटीए 2 दिवसांमध्ये नीट यूजीचा अंतिम निकाल जाहीर करेल। नीट यूजीच्या गुणवत्ता यादीमध्ये सुधारणा केली जाईल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची माहिती। नाशिकच्या चांदवडमध्ये हमाल मापारी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मोठे खड्डे,
संतप्त नागरिकांचं रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन, रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी। कोकणामधल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये घाट भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। मुठा नदीच्या पात्रामध्ये 9416 क्युसेक्सनं विसर्ग सुरू। नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पावसामुळे पालघरमधील धरणं पूर्ण क्षमतेनं भरली। धामणी धरण 75.56% भरलं। आज 3 दरवाजे उघडणार। सूर्या नदीमध्ये 3284 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीमधलं चांदोली धरण 82% भरलं। गेल्या अनेक दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्यामुळे धरणाच्या पाण्याच्या साठ्यामध्ये वाढ। वारणा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरू। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये 3 रिश्टर स्केलचा भूकंप। शिराळा तालुक्यातल्या वारणावती परिसरामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के। चांदोली धरणामधून विसर्ग सुरू असताना भूकंप झाल्यामुळे खबरदारीच्या सूचना। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले। वर्धा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील चिरडा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। धरण 100% भरलं। उमरी नाला काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ। कृष्णा नदीची पाण्याची पातळी 30 फुटांपर्यंत पोहोचली। कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी सध्या सुरू आहे। भंडाऱ्यातील वैनगंगा नदीनं ओलांडली इशारा पातळी। नदीजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता। राधानगरी धरण 90% भरलं। पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीचं पाणी देखील रस्त्यांवर आलं। कोल्हापूर शहरामधून शिये गावाकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणी। पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद। कोल्हापूर शहरानजीक असलेला कळंबा तलाव ओव्हरफ्लो, त्यामुळे पाण्याची चिंता मिटली। कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली। लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील उच्चांकी पावसाची नोंद। गेल्या 24 तासामध्ये तब्बल 275 मिलीमीटर पाऊस बरसला। अमरावती अप्पर वर्धा प्रकल्प धरणांमधून पाणी सोडण्याच्या सूचना। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचाही इशारा। चंद्रपूरच्या इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरनं उघडले। इरई नदीमध्ये 462 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग। इरई नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या 6 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू। बेमळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। नाशिकमध्ये पावसाची रिपरिप सुरूच। धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट टळलं। 4 दिवसांपासून गडचिरोलीमध्ये अतिवृष्टी। अनेक नद्यांना पूर। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून पूर परिस्थितीची हेलिकॉप्टरमधून पाहणी। मध्य प्रदेश आणि गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। बावनथळीच्या बपेरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद। महिला T20 आशिया चषक स्पर्धेतील 10व्या सामन्यामध्ये नेपाळचा धुव्वा उडवत भारतीय संघाचा विजय। शेफाली वर्मानं 48 चेंडूंमध्ये 81 धावांची खेळी साकारत विजयाचा पाया रचला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।